नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपण जर यावर्षी म्हणजेच 2025-26ला बी एड करण्याचे इच्छुक असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी. महा बी एड सी ई टी 2025 जी की मार्च महिन्यात होणार आहे ती जाहीर झालेली आहे. 24, 25 व 26 या 3 तारखांना ही महा बी एड सी ई टी होणार आहे. तर याबद्दलची अधिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. विद्यार्थी मित्रो, आपल्याला अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी गुगल क्रोममध्ये सी ई टी सेल असं टाईप करून सर्च केलं असता आपण एका पेजवरती पोहोचतो, जेथे आपल्याला cetcell.mahacity.org असं होम पेज पाहायला मिळतं. त्याला आपण क्लिक करूया. क्लिक करताच आपण एका पेजवरती पोहोचतो, जेथे आपल्याला एक रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळतं. ते म्हणजेच अनाऊन्समेंट, इम्पॉर्टंट नोटीस, टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ सी ई टी अकॅडमिक इयर 2025-26. आपण याला वरती स्क्रॉल करूया. स्क्रॉल केल्यानंतर आपल्या बी एड संदर्भातली जी सूचना आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते. तर विविध सी ई टी आपलं सी ई टी सेल घेत असतं. त्यामध्ये हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं बी एड आहे. तर हायर एज्युकेशनला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच आपल्याला इथे ऑल सी ई टीज शेड्यूल पाहायला मिळतो. इम्पॉर्टंट नोटीस, टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ सी ई टीज अकॅडमिक इयर 2025-26. तर इथे डाउनलोड हे जे आहे आपण त्याला क्लिक करूया. विद्यार्थी मित्रो, डाउनलोडला क्लिक केल्यानंतर आपण इथे पाहू शकता सी ई टी सेलचा जो आपला लोगो आहे तो लोगो इथे आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर सी ई टी सेलचं कोटेशन, जे की स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई असं आपल्याला पाहायला मिळतं. 27/11/2024 रोजी प्रसिद्ध झालेली ही नोटिफिकेशन आहे. स्टेट कॉमन एंट्रन्स सेल टेंटेटिव्ह शेड्यूल अकॅडमिक इयर 2025-26 आपल्याला पाहायला मिळतं. यामध्ये जे विविध कोर्सेस आहेत त्यामध्ये सिरियल नंबर पहिला कॉलम, दुसऱ्या कॉलममध्ये नेम ऑफ सी ई टी, तिसऱ्या कॉलममध्ये डिपार्टमेंट, कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत ती सी ई टी होणार आहे, आणि एक्झाम डेट्स. तर आपण इथे पाहू शकता ज्या विद्यार्थी बंधू भगिनींना एम एड करायचं आहे, एम एड सी ई टीची डेट आपल्याला इथे पाहायला मिळते, जी की 16 मार्च 2025 आहे. त्यानंतर महा एम पी एड, बी पी एड नंतरचं जे एम पी एड आहे त्या संदर्भातली सी ई टी आपल्याला इथे पाहायला मिळते. नंतर एम बी ए सी ई टी, एल एल बी 5 इयर्स 3 इयर्स दोन्ही कोर्सेसची सी ई टी आपल्याला पाहायला मिळते. आणि बहुतांश विद्यार्थ्यांना जे बी एड करायचं असतं, म्हणजेच 2 वर्षाचं जे बी एड आहे विद्यार्थी मित्रो, 6 नंबरला आपण इथे पाहू शकता महा बी एड जनरल अँड स्पेशल आणि ई एल सी टी सी ई टी 2025 असं जे आपल्याला टायटल पाहायला मिळते. 3 टायटल आपण इथे पाहून याबद्दल जाणून घ्या. तर महा बी एड जनरल म्हणजे सर्वांना जे मराठी बी एड करायचं असतं ते जनरल बी एड होय. त्यानंतर स्पेशल बी एडमध्ये विकलांग बंधू भगिनीसाठी जे बी एड असतं, अंध बंधू भगिनीसाठी जे बी एड आहे त्याला आपण विशेष शिक्षण असं म्हणत असतो, स्पेशल बी एड. आणि त्यानंतर ई एल सी टी बी एडचा अर्थ आहे इंग्लिश मीडियममध्ये जे बी एड होतं त्याला आपण ई एल सी टी बी एड असं म्हणतो. तर हे 3 बी एड जे आहेत त्याची सी ई टी एकाच दिवशी असणार आहे. ती हायर एज्युकेशन या अंतर्गत घेतली जाते आणि तिच्या 3 वेगवेगळ्या तारखा आहेत, 24, 25, 26. महाराष्ट्रामध्ये बी एड करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता ही जी सी ई टी आहे दरवर्षी 2 ते 3 दिवस घेतली जाते. कधी ती 4 वेळेस म्हणजे 4 वेगवेगळ्या तारखांनासुद्धा घेतली जाते. ही बाब आपण लक्षात घ्यावी. आणि लक्षात घ्या, आपली बी एड सी ई टी फक्त एकाच दिवशी असणार आहे. मग ती 24ला असू शकते, 25ला किंवा 26ला. आपल्या हॉल तिकीटप्रमाणे ती आपल्याला द्यायची आहे. तर 3 तारखांना ही परीक्षा होणार आहे. 2025 होणारी आपली जी मार्च बी एड सी ई टी आहे त्याच्या 3 तारखा आपण इथे पाहू शकता. आणि या साईटवरती येऊन आपण त्याला क्लिक करताच ते पी डी एफ आपण आपोआप डाउनलोड आपल्याला झालेलं पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच आपल्या बी एड सी ई टीशी निगडीत सर्व जे लेक्चर्स आहेत, व्हिडिओ लेक्चर्स आमच्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. तसेच मागील वर्षाच्या ज्या बी एड प्रश्नपत्रिका आहेत त्यासुद्धा आपल्या अभ्यासासाठी आपल्याला उपलब्ध आहेत.
विद्यार्थी मित्रो, त्यानंतर ऑल CETs अंडर हायर एज्युकेशन यासाठी आपण परत वरती स्क्रॉल करूया. तर आपण इथे पाहू शकता सब्जेक्ट क्लिक हिअर टू व्ह्यू सिलेबस ऑफ व्हेरियस CETs अकॅडमिक इयर 2025 अंडर हायर एज्युकेशन. यासाठी इथे डाउनलोडला एक आपल्याला आयकॉन दिलेला आहे. त्या आयकॉनला आपण क्लिक करूया. या आयकॉनला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती स्क्रॉल होतो. इथे डाउनलोडचा जो ऑप्शन आहे, मी फाईल ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे म्हणून डाउनलोड अगेन असं आलेलं आहे. तुम्ही पहिल्या वेळेस व्हिजिट केल्यानंतर फक्त डाउनलोड आपल्याला दिसेल. तर आपण डाउनलोडला परत क्लिक करूया. आपण डाउनलोडला क्लिक करताच आपल्याला सिलेबस आपला जो डिस्प्ले झालेला आहे 22 डिसेंबर 2022 रोजी 12 डिसेंबर आहे विद्यार्थी मित्र. ते 12 डिसेंबर 2022 रोजी हा सिलेबस डिस्प्ले झालेला आहे. त्यानंतर आपण इथे एक सूचना पाहू शकता. उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत तर त्यांचं शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील व त्यापुढील शैक्षणिक वर्षाकरिता म्हणजेच आपल्याला हा सिलेबस 2024 तसेच 2025-26 वर्षामध्ये सुद्धा हाच BEd CETचा सिलेबस असणार आहे असं आपल्याला इथे सूचना दिलेली पाहायला मिळते. त्यानंतर इथं कोणत्या कोणत्या सिलेबसचा म्हणजेच अभ्यासक्रमाचा सिलेबस अवेलेबल असणार आहे तर इथे सांगितलेलं आहे. आपण 3 नंबरला पाहू शकता. BEd 2016-17ला आपला सिलेबस सेट झालेला आहे आणि त्याप्रमाणेच आपली CET जी आहे ती घेतली जाते. विद्यार्थी मित्रो, तसेच जे बंधू भगिनी BPEd करू इच्छित आहेत म्हणजेच बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन तर त्यांचासुद्धा जो सिलेबस आहे 16-17ला तो सेट झालेला आहे आणि आपल्या BEd CET सोबतच ती BPEd CET सुद्धा आपल्याला झालेली पाहायला मिळते. तर आपण वरती स्क्रॉल करूया. हा जो सिलेबस आहे आपण इथे पाहू शकता. LLB 3 वर्षाचं जे LLB आहे त्याचा हा CETचा सिलेबस होय. त्यानंतर वरती स्क्रॉल केल्यानंतर 5 इयर्स LLB सिलेबस आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण अजून वरती स्क्रॉल केल्यानंतर BPEd CET सिलेबस, त्यानंतर MPEd म्हणजेच मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन CET सिलेबस जो की BPEd नंतर MPEdसाठी आपल्याला प्रवेश मिळत असतो. त्यानंतर सिलेबस ऑफ अँड मार्किंग स्कीम फॉर BEd CET. तर विद्यार्थी मित्रो, ज्या बंधू भगिनींना मराठी BEd करायचं आहे, 2 वर्षाचं BEd करायचं आहे, ज्याला आपण जनरल BEd त्यानंतर स्पेशल BEd व ELCT BEd म्हणजेच इंग्लिश मीडियम BEd म्हणतो त्यांच्यासाठी हा सिलेबस लागू आहे. आपण इथे पाहू शकता सिलेबसमध्ये आपल्याला टेबल फॉर्ममध्ये इथे माहिती दिलेली आहे. सिरियल नंबर, त्यानंतर टॉपिक्स म्हणजे ज्याला आपण सब्जेक्ट किंवा पेपर असंही म्हणूया. तर सब्जेक्ट्स, त्यानंतर नंबर ऑफ क्वेश्चन्स, त्या घटकामधून कोणते प्रश्न विचारले जातील, त्यांची संख्या, त्यासाठी असलेलं गुणदान आणि एकूण गुण अशा आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर मेंटल ॲबिलिटी म्हणजेच मानसिक चाचणी ज्याला आपण म्हणत असतो, जनरल नॉलेज ज्याला सामान्य ज्ञान आपण म्हणतो, आणि टीचर ॲप्टिट्यूड म्हणजेच शिक्षक अभिवृत्ती किंवा शिक्षक कल चाचणी आपण ज्याला म्हणतो, या घटकातून आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर मानसिक चाचणी ज्याला आपण म्हणतो, बुद्धिमत्ता ज्याला म्हणतो, त्यातून 40 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न 1 गुणासाठी असतो म्हणजे 40 गुण हे मानसिक चाचणीला किंवा बुद्धिमत्ताला आहेत. तर जनरल नॉलेजसाठी आपल्याला 30 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्न 1 गुणासाठी असेल आणि 30 प्रश्न 30 गुण असं त्याचं वितरण आहे. शिक्षक अभिवृत्ती, शिक्षक कल चाचणी ही 30 गुणांसाठी असून प्रत्येक प्रश्न जो आहे तो 1 गुणाचा आहे. या अनुषंगाने 30 गुण आपल्याला ह्या घटकासाठी आहेत म्हणजे 40, 30 आणि 30 अशा प्रकारे आपल्याला तब्बल 100 प्रश्न विचारले जातील आणि 100 गुण त्यासाठी असणार आहेत. म्हणजेच आपली जनरल BEd CET विद्यार्थी मित्रो ही 100 गुणांची आहे. आणि ज्या बंधू भगिनीला इंग्लिश मीडियम BEd करायचं आहे त्यांना ही CET द्यावीच लागते. प्लस त्यांना अजून एक 50 मार्कचा दुसरा पेपर द्यावा लागतो ज्याला आपण इंग्लिश लँग्वेज टेस्ट असं म्हणत असतो. तर ELCT ज्याला आपण म्हणतो तर त्यांना द्यावी लागते. लक्षात घ्या, ज्यांना फक्त जनरल BEd करायचं आहे त्यांना एकच पेपर असतो, तो म्हणजे 100 गुणांचा पेपर होय. तर त्यामध्ये काय काय आपल्याला कंटेंट आहे इथे कंटेंट दिलेला आहे. यावरती आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे जो की मराठी सिलेबस, त्यामध्ये आपण त्यामध्ये इंग्लिश व मराठी असं दोन्ही प्रकारे तो व्हिडिओ आहे जेणेकरून आपल्याला ही जी माहिती आहे सविस्तरपणे मराठीत समजेल. तर विद्यार्थी मित्रो, आपली BEd CET अलॉट झालेली आहे. आता आपण अभ्यासाला नक्कीच सुरुवात करा.
या BEd CETच्या अनुषंगाने सर्व व्हिडिओ लेक्चर्स आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. पाठीमागील प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्या रेफरन्ससाठी आहेत, जेणेकरून आपल्याला मार्च 2025ची BEd CET एकदम सोपी जाईल व सुलभ प्रकारे देता येईल. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व आपल्या कुठल्याही अडचणी असतील, शंका कुशंका असतील, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारा. आपल्याला 100% शंका निरसन केलं जाईल. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.